ही कथा मी माझ्या लहानपणी ऐकलेली आहे. नक्की कोणाकडून ऐकली हे सुद्धा सांगता येत नाही, पण त्या कथेने एकेकाळी मनात भीती निर्माण केली होती. ती गोष्ट मी इथे शेअर करू इच्छितो. रामू पेशाने एक रिक्षा चालक होता. गावावरून मुंबईला येऊन त्याला नुकताच 1 महिना झाला होता. आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या बायकोला घेऊन तो इथे राहायला आला होता. मुंबईत त्याची मावशी राहत होती. त्याच्या बायकोची त्याने तशी खूप समजूत घातली होती की अगोदर तो कामधंदा बघेल आणि नंतर तिला घेऊन जाईल, पण ती ऐकत नव्हती. आणि तसेही त्याच्या गावच्या घरी त्याचे कोणीही नव्हते. अर्थात त्याचे आई वडील लहानपणीच देवाघरी गेलेले होते आणि गावच्या मावशीने रामूचा सांभाळ केला होता. रामू खूप गुणी आणि शांत होता. तो सगळ्यांचा आवडता होता. लहानपणापासूनच तो मावशीचा आवडता होता. रामू वयात आल्यानंतर त्याच्या मावशीने तिच्या भावाच्या मुलीबरोबर त्याचे लग्न लावून दिले. लग्नानंतर तो मुंबईला नोकरीसाठी येणार हे आधीच ठरलेलं होतं. मग मावशी आणि बायकोने हट्ट धरल्यानंतर तो बायकोला सोबत घेऊनच मुंबईला आला. इकडे येऊन त्याने खूप दिवस नोकरी शोधली, पण नोकरी काही मिळत नव्हती. पण रामू मेहनती होता आणि हार मानणारा नव्हता. नोकरीच्या शोधात असतानाच त्याची मारुतीसोबत मैत्री झाली. असेच एकदा चहाच्या टपरीवर चहा घेत असताना रामूने मारुतीला आपली व्यथा ऐकवली आणि स्वतः मारुतीसोबत सुद्धा असेच घडले असल्याने त्याने रामूला एक सल्ला दिला, नोकरी मिळेपर्यंत रिक्षा चालवण्याचा. मारुती देखील रिक्षा चालवत होता. रामूनेही मारुतीच्या बोलण्याला तात्काळ होकार दिला. दुसऱ्याच दिवशी मारुती रामूला घेऊन त्याच्या मालकाकडे गेला, जो त्याच्या रिक्षा भाड्याने देत असे. तो मुंबईपासून थोडा लांब ठाण्याला राहायला होता. मारुतीमुळे रामूला लगेच नवीन रिक्षाची चावी हातात मिळाली आणि आता दोघेही मिळून रिक्षा चालवू लागले. हळूहळू रामूला मुंबईचे, ठाण्याचे आणि आसपासच्या परिसरातील सर्व रस्ते माहीत झाले आणि तसेही मारुतीसोबत फिरून देखील भरपूर रस्ते माहीत झाले होते. आता रामूची गाडी रुळावर आली होती. नोकरीचा विचार त्याने सोडून दिला आणि यातच तो समाधान मानून आनंदाने रिक्षा चालवू लागला. आलेले पैसे तो मावशीकडे जमा करत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण रामू आणि अंजूला एकांत मिळत नव्हता. रामूने त्या चाळीत एक खोली भाड्याने घेतली. रामू आणि अंजू आता तेथे आनंदाने राहू लागले. रामू आता प्रवासी घेऊन लांबचे दौरे करू लागला. कधी पनवेल, कधी भिवंडी, कधी वज्रेश्वरी, तर कधी कर्जत. असे लांब लांबचे भाडे तो घेऊन जाऊ लागला. सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेला त्याला घरी यायला रात्र होत असे. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी तर तो हमखास लांबचे भाडे घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की अंजूला नेहमी त्याची काळजी लागलेली असे. ती त्याला नेहमी समजावत असे, अहो जीवाला जरा आराम देत जा. लांबचे प्रवासी भाडे घेऊन जात जाऊ नका, कारण रात्री यायला खूप उशीर होतो. पण रामूचं स्वप्न होतं की मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आणि स्वतःची रिक्षा घ्यायची. त्यासाठी तो खूप मेहनत करत होता. एकदा तो रविवारच्या दिवशी ठाण्यावरून भिवंडीला भाडे घेऊन गेला. संध्याकाळ झाली होती. तो स्टँडच्या बाहेर रिकामी रिक्षा घेऊन परतीच्या ठाण्याचे भाडे घेऊन जाण्यासाठी उभा होता. बराच वेळ झाला. त्याला ठाण्याकडे जाणारे प्रवासी भेटत नव्हते आणि हा तर रिकामी रिक्षा घेऊन जाणारा नव्हता. हा जेव्हा प्रवाशांना ठाण्याच्या भाड्यासाठी विचारत होता तेव्हा त्याला दिसले की एक मुलगा आणि मुलगी असे जोडपे कधीपासून येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षांना हात करून थांबवत होते, पण कोणताही रिक्षावाला रिक्षा थांबवत नव्हता. शेवटी याने पुढे येऊन त्यांना कुठे जायचं ते विचारलं. त्यांना वज्रेश्वरीला जायचं होतं. ते दुप्पट भाडे द्यायला तयार होते, पण तरीही कुणी जायला तयार नव्हतं. पण पैशापुढे त्याने तो विचारच केला नाही. रामू लगेचच तयार झाला आणि ते दोघेही पटकन रामूच्या मागे आले आणि त्याच्या रिक्षात बसले. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. रामू पुढचा कसलाही विचार न करता प्रवाशी बसून वज्रेश्वरीकडे जायला निघाला. तो जात असताना त्याला रिक्षाच्या आरशात दिसलं की स्टँडवर उभे असलेले बाकीचे रिक्षेवाले काहीतरी बोलत होते आणि त्याला हसत होते.
पण त्याने इतका काही विचार केला नाही. तो आपला पुढे बघून रेस करत निघाला होता. मेन रोडचा 10-12 किलोमीटरचा रस्ता संपला की एक रुंद पूल डाव्या बाजूने वळून वजेश्वरीला जाणार होता. अंधार पळत असल्याने तो जरा जास्त वेगातच निघाला होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की दिवसभर प्रवाशांनी ने-आण करताना त्याने दुपारचे जेवण सुद्धा केले नव्हते आणि त्यामुळेच पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. पटकन यांना सोडतो आणि घरी जाऊन अंजूसोबत जेवण करतो असा त्याने विचार केला. बराच वेळ गेला. पाठीमागे सीटवर बसलेले प्रवासी जोडपे काहीच बोलत नव्हते, फक्त एकमेकांचा हात घट्ट पकडून बसले होते. रामूच्या मनात विचार आला, हे दोघे लग्नाचे दिसत नाहीत. घरातून पळून आलेले असावेत बहुतेक. 2 तास झाले. रिक्षा सुनसान रस्त्यावरून पळत होती, तरी अजून बरेच अंतर पार पडायचे होते. राहून राहून त्याला आज काहीतरी विचित्र घडतंय असं वाटत होतं. मेन रोड संपला आणि वज्रेश्वरी बस स्टँडकडे जाणारा रुंद पूल जवळ आला. त्याने डावीकडे रिक्षा वळवली आणि पुलावरचे अंतर कापू लागला. आता शहरी रस्ता संपला होता आणि खेडेगावचा रस्ता सुरू झाला. रस्ता एकदम सुनसान होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे होती. खूपच अंधार पडू लागला होता. आता रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते की माणूस नव्हता. फक्त कर्कश आवाज काढत याची एकटीच रिक्षा त्या रोडवरून चालली होती. त्याने दूरवर नजर टाकली. कुठेही गाव जवळ दिसत नव्हते. उजेड नव्हता. पूर्ण अंधाराचं साम्राज्य आणि फक्त रस्त्यावर त्याच्या रिक्षाच्या हेडलाईटचा तेवढाच उजेड होता. पुन्हा त्याचे लक्ष समोरच्या आरशात गेलं तर त्याने बघितलं की मागे बसलेल्या दोघांनाही दरदरून घाम फुटला होता. ते काहीसे घाबरलेले वाटत होते. आतापर्यंत तर ठीक होतं. अचानक यांना काय झालं? पण रामूने त्यांना काहीही विचारलं नाही. ते दोघे एकमेकांचा हात आणखीनच घट्ट पकडून बसले होते. पण त्याला थोडं विचित्र वाटलं हे नक्की. थोडं पुढे गेल्यानंतर त्या जोडप्यांचा एकमेकांना हळूहळू बोलत असल्याचा आवाज रामूच्या कानावर पडत होता. ते एकमेकांना बोलत होते, हाच का तो पूल? कदाचित हाच असावा. आजपर्यंत इतके प्रवासी मागे बसले. कॉलेजची पोरपोरी इतकी मस्ती करतात मागे बसून, पण ते काय बोलतात ते रिक्षाच्या आवाजाने काहीच ऐकू येत नसे. पण या जोडप्याच्या दबक्या आवाजातील देखील पूर्ण शब्द रामूला ऐकू येत होते. रामूने मनाला समजूत घातली, कदाचित रात्रीची वेळ आणि सुनसान जागेमुळे त्यांचे बोलणे ऐकू येत असेल. ते दोघे जे बोलत होते ते रामूला सगळं ऐकू येत होतं. मला वाटतं हाच तो पूल असेल. हो, हाच वाटतोय. मला तर खूप भीती वाटते. आपण ऐकलं तसं काही नसेल ना? मुलगी म्हणाली. अगं घाबरू नकोस, मी आहे ना, आणि हा पण आहे ना आपल्यासोबत. मुलगा म्हणाला. अरे पण तो कसला ढिम्मा आहे. एक शब्द निघाला नाही त्याच्या तोंडून त्याच्या रिक्षात बसल्यापासून. मला तर ह्या रिक्षावाल्याची जास्त भीती वाटून राहिलीये. ती मुलगी म्हणाली. अगं तसं काही असेल असं वाटत नाही, आणि तसं असतं तर हा कशाला आला असता आपल्याला घेऊन, हो ना? मुलगा तिची समजूत काढत म्हणाला. अरे पण राहायची सोय असेल ना? कुठे राहायचं आपण? आणि आपण काय करणार इतक्या रात्रीचं? थांबेल की परत जाईल तो? इतक्या रात्री या पुलावरून एकटाच परत जाणार तो? अगं त्याला विचारू आपण पोहोचल्यावर, राहण्या खाण्याची सोय वगैरे. ओके? सगळं रामूच्या कानी पळत होतं. रामूच्या मनात प्रश्न आला, अरे हे असं काय बोलतायत? नक्की काहीच कळत नाहीये. नक्कीच हे घरातून पळून आलेले असावेत. पण हे इकडे कुठे चाललेत? कुठे राहणार? काय खाणार? कारण रामूलाही नक्की माहीत नव्हतं तिथे काय राहण्या खाण्याची सोय असेल की नाही. आणि मग त्याच्या लक्षात आले की अरेच्या, आपल्याला रिटर्नचे भाडे मिळेल की नाही, आणि नाही मिळाले तर आपण एकटेच जायचं परत या निर्मनुष्य रस्त्यावरून. दिवसा कित्येकदा आलो, पण आज रस्ता लवकर संपत नाहीये आणि जरा जास्त सुनसान वाटतोय. एक काम करतो, आजची रात्र तिथे स्टँडवर झोपेन रिक्षामध्ये. सकाळी जाता येईल. पण घरी अंजू खूप काळजी करेल
कितीही उशीर झाला तरी मी घरी जातो नेहमी, असा कधी बाहेर थांबलो नाही. पण आज थांबेन. थांबू की नको? नाही, नको थांबायला. जातोच. 2-3 वाजतील, पण घरी जाऊन शांत झोप तरी लागेल. पण आजूबाजूचा असा भयावह रस्ता बघून त्याला वाटे, नाही, आज थांबावेच लागेल. थांबतोच. आज जरा भीतीच वाटू लागलीये. हाच का तो पूल? आणि आपल्यासोबत तर तसं काही घडणार नाही ना? एकटा परत जाणार का तो? असे त्या जोडप्याच्या कानावर पडलेले शब्द त्याला आठवू लागले. असे का बोलले असतील बरं ते दोघे? नक्कीच काहीतरी रहस्य असणार जे अजून मला माहीत नाही, अशा विचारातच तो रिक्षा चालवत होता. पुढे थोड्या अंतरावर रामूला रिक्षाच्या हेडलाईटच्या उजेडात दिसलं की रस्त्याच्या कडेला एक खूपच वयस्कर माणूस थंडीत कुळकुळत झोपलेला आहे. रिक्षा जवळ येताना दिसताच तो उठून बसला आणि समोरील भांडे हाताने वर उचलून भांडे हलवत आहे आणि भीक मागत आहे. त्याच्या भांड्यातील पडलेल्या 2-4 नाण्यांचा खळखळ आवाज रामूला स्पष्ट ऐकू येत होता. रामू आज एका विचाराने जास्तच कासावीस झाला होता. सीटवर मागे बसून एकमेकांशी बोलत असलेल्या जोडप्यांचे संवाद आणि आताही कितीतरी लांब असलेल्या भिकाऱ्याच्या भांड्यातील नाण्यांचा खळखळाट. आज त्याला सगळंच इतकं स्पष्ट कसं ऐकू येत होतं? काहीच कळत नव्हतं. रामूच्या मनात एक विचार आला. तसाही अंजूने दिलेल्या दुपारच्या जेवणाचा डबा तसाच पडून आहे. या भिकाऱ्याला खायला देतो. घरी नेला तर अंजू रागवेल, कारण इतक्या काळजीने तिनं डबा बनवून दिला होता. आणि मी तसाच घरी घेऊन गेलो तर तिला वाईट वाटेल. म्हणून त्याने विचार केला आणि रिक्षाचा स्पीड थोडा कमी केला. रिक्षा थांबत आहे बघून तो भिकारी चक्क आता जागेवरच उठून उभा राहिला आणि रामू ब्रेक दाबून रिक्षा थांबवणार तेवढ्यात मागचे जोडपे अचानक ओरडले, थांबू नका, रिक्षा थांबू नका, या पुलावर रिक्षा थांबू नका. त्यांच्या किंचाळण्याने रामूला काही सुचले नाही आणि थांबवत असलेली रिक्षा त्याने जोरात रेस देत रिक्षा पळवली. रिक्षा जवळजवळ पलटीच झाली असती. थोडक्यात वाचली. त्यालाच कळले नाही त्या एका सेकंदात काय झाले. तो खूप घाबरून गेला. या पुलावर रिक्षा थांबू नका, याचा अर्थ काय असेल? असे कोणी ओरडतं का? रिक्षा जर जास्त वेगात असती तर काय अनपेक्षित घडलं असतं कोण जाणे. आणि त्याला त्या जोडप्याचा रामूला खूप राग देखील आला. तो त्यांना चांगलाच खर्चावणार होता. इतक्यात त्याचे लक्ष रिक्षाच्या साईड ग्लासमध्ये गेलं. त्याला इतक्या अंधारात देखील स्पष्ट दिसत होतं की तो जिथे झाडाखाली बसलेल्या भिकाऱ्यासाठी रिक्षा थांबवणार होता तिथे कोणताही भिकारी बसलेला नव्हता. ना त्याचे खळखळ आवाज करणारे भांडे, ना त्याने अंगावर पांघरलेले काही घोंगडे. तिथे तसं काहीच नव्हतं. त्याने पुन्हा आरशात मागे बघितलं, पण तिथे काहीच दिसत नव्हतं. रामूला आता दरदरून घाम फुटला. त्याने समोरच्या आरशात पुन्हा त्या झोप्याकडे बघितलं. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसले होते. दोघेही खूप घाबरलेले होते. कोणीही कोणाला बोलत नव्हतं. रामूने लाख विचार करून देखील त्यांना काही विचारायची हिंमत होत नव्हती आणि ते देखील काही बोलत नव्हते. समोरील बाटलीत पाणी होते. घशाला कोरळ पडली होती, पण रामूने पाणी घेतले नाही. त्याला कसेबसे अंतर पार पाडायचे होते. मन गटावरच्या घड्याळात बघितले तर रात्रीचे 2:45 वाजलेले होते. रामू एकदम वेडापिसा झाला. कसं शक्य आहे 2-2.5 तासाचं अंतर कापायला? त्याला 6-7 तास झाले तरी कसे? तरी तो अजून पोहोचला नव्हता. काहीच कळेनाचं झालं. तो फक्त विचार करत राहिला आणि रेस देऊन रिक्षा जोरात पळवू लागला. पुढे जाऊन जिथे पूल संपतो तिथे एक पुलाखाली एक ओढा लागत होता. म्हणजे ते पुलाचं शेवटचं टोक. ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज कानी पडला की समजायचं पूल संपत आला आहे. कारण 1 किलोमीटरच्या पुलावरून जात असताना आजूबाजूला नुसती झाडे असल्यामुळे सगळीकडे सारखंच दिसायचं. फक्त हेच एक निशाण होतं पूल संपत आल्याचं. ते म्हणजे ओढ्याच्या पाण्याचा आवाज. ते एवढं पार पडलं की झालं. 10-15 मिनिटातच वज्रेश्वरी बस स्टँड येणार होतं. दिवसा त्याने बऱ्याच वेळा बघितलं होतं.
पुलाखालील ओढ्यात गावकरी बायका कपडे धुताना दिसायच्या. आता रात्री त्याने खाली बघितले देखील नाही. तशी त्याची हिंमतच झाली नाही. आधी झाल्या प्रकाराने तो घाबरून गेला होता. पण थोडा वेळ पुढे गेल्यानंतर रामूने जे बघितले त्याने त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा घाम फुटला. समोर पाहतो तर काय, रस्त्याच्या डाव्या बाजूला एक तरुण स्त्री उभी होती. लाल रंगाची गडद साडी घातलेली, गोऱ्यापण चेहऱ्याची तरुणी, सळपातळ बांधा आणि कपाळावर साडीच्याच लाल रंगाची लाल भडक टिकली. डोक्यावर वाऱ्याने भुरभुरणारे केस आणि कपाळावर येणारी केसाची बट. ती एका बोटाने कानामागे सरकवत होती आणि दुसऱ्या हाताने जोरजोराने हात हलवून रिक्षा थांबवण्यासाठी विनंती करत होती. तिच्या चेहऱ्यावरील मदतीसाठीची अगतिकता रामूला स्पष्ट दिसत होती आणि तिच्या लाल भडक लिपस्टिक लावलेल्या ओठांची उघडझाप सांगत होती की ते थांबा थांबा अशीच पुटपुटत आहे. पण मगाशी त्या भिकाऱ्याजवळ रिक्षा थांबवताना जसे हे मागचे जोडपे ओरडले तसे पुन्हा ओरडेल आणि पुन्हा ती भीती नको म्हणून रामूने रिक्षाचा रेस आणखीनच वाढवला. रिक्षा थांबवली नाही आणि आता तर त्याच्या साईडच्या आरशात देखील मागचे चित्र बघायची हिंमत झाली नाही की ती बाई उभी आहे की गायब झाली आहे म्हणून. पण मागच्या सीटवरील झोडप्याकडे मात्र बघितलं. ते मगाच्याच धक्क्यातून अजून सावरले नव्हते. त्यामुळे ती तरुण स्त्री रिक्षा थांबवत होती ते कदाचित त्यांच्या लक्षात आले नसावे. आता मात्र वारंवार रामूचे लक्ष त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे चालले होते. एक एक मिनिट रामूला तासाप्रमाणे वाटू लागला. जाता जाता त्याच्या लक्षात आले की आपण ओढ्याच्या जवळ पोहोचलो आहोत. पण तो परत विचारात पडला. लांबून इतका स्पष्टपणे आलेल्या ओढ्याच्या पाण्याचा आवाज मी अगदी जवळ पोहोचलो तरी आज रात्री का आला नाही? आज तर इतक्या विरान शांततेत मला सगळे आवाज येत आहेत. हा आवाज कसा कानी पडला नाही? त्याला आता कळून चुकलं होतं की आपल्याबरोबर काहीतरी अनपेक्षित घडत आहे. थोडं थोडं कळायला लागलं होतं. नक्कीच हा पूल भुताटकीचा असेल आणि कदाचित म्हणूनच आपल्याला तो भिकारी बसलेला भास झाला असणार. पण तो तिथे आरशात दिसला नाही आणि म्हणूनच रिक्षा थांबवताना ह्या मागे बसलेल्या जोडप्याने मला अडवले. आणि का ते भिवंडीच्या स्टँडवरचे दुसरे रिक्षावाले जेव्हा मी हे प्रवासी जोडपे रिक्षात बसवले तेव्हा मला बघून हसत होते. गावाकडे भरपूर गोष्टी ऐकल्या होत्या पण कधी अनुभवल्या नव्हत्या आणि आज रामू त्या प्रसंगातून जात होता. त्याला त्या प्रवासी जोडप्याला खूप काही विचारायचं होतं पण हिंमत होत नव्हती. तो खूप घाबरला होता. अचानकपणे मागे बसलेल्या जोडीपैकी मुलाने रामूच्या खांद्यावर हात ठेवला आणि दचकून रामू भानावर आला. ते दोघे बोलत होते, रिक्षा थांबवा, आम्हाला इथे उतरायचे आहे. आमचा थांबा आला आहे. कधीपासून थांबवायला सांगतोय आम्ही? रामूला काहीच कळलं नाही. इथे कोणता आणि कसला थांबा? इथे का थांबायचं आहे यांना? पूल संपला आहे आणि ओढ्याच्या जवळचा हा पूर्ण सुनसान परिसर. हे दोघे इथे उतरून कुठे आणि कसे जाणार? आसपास लोकवस्ती सुद्धा दिसत नाही. यांना इथे असे सोडणे योग्य आहे का? अशा विचारात तो मग्न झाला. पण रामूच्या खांद्यावर पुन्हा हात पडला आणि कानावर थांबा थांबाचा आवाज पडल्याने रामूने रिक्षा बाजूला घेतली आणि थांबवली. ते दोघे लगबगीने खाली उतरले. त्यांच्या दोघांच्याही हातात बॅग नव्हती. हो, आठवले, त्यांच्याकडे कसलेही सामान अथवा बॅग नव्हती. रामू त्यांना विचारणार होता पण ते पटकन लगबगीने खाली ओढ्याकडे उतरत निघून गेले. त्यांनी रामूच्या हातात पैसे ठेवले होते. रामू नुसता जाणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला आणि अचानक त्याला आठवलं तो एकटाच आहे. आतापर्यंत त्यांची सोबत होती, आधार होता आणि आता त्यांना बरेच काही विचारायचे होते पण तेही निघून गेले होते. वज्रेश्वरी बस स्टँड अजून अर्धा किलोमीटर लांब होते पण तिथे आता कशाला जायचे? होय नाही विचार करत असताना रामूला अंजूचा विचार मनात आला. बिचारी काळजीने व्याकुळ झाली असेल. जेवण पण केलं नसेल तिने. जरी रामूने सांगून ठेवलं होतं तू जेवून घेत जा, तरी कितीही उशीर झाला तरी रामू आल्याशिवाय ती एकटी जेवत नसे.
आणि रामूला भूक सुद्धा जोराची लागली होती. क्षणाचाही विलंब न लावता त्याने रिक्षा फिरवली आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला. एकटाच तो रिटर्न चालला होता. डबल भाड्याचे पैसे मिळून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हतं. परत तो विचारात गुंग झाला. आता तर 3:30 वाजलेत. घरी जाता जाता 5-6 वाजतील. काय जाऊन फायदा? कसलं जेवण करणार आता? जाता जाता उजाडेल. आणि तशी पण अंजूने सगळी रात्र जागून काढली असेल. परत हा रस्ता असा. त्यापेक्षा 15 मिनिटात वज्रेश्वरी स्टँडला पोहोचलो असतो. जवळचा डबा खाऊन पाणी पिऊन झोपलो असतो. 1-2 तास सकाळी उठून घरी निघालो असतो. पण अंजू घरी उपाशी असेल. तिला सोडून मला एकट्याला खाणे बरोबर वाटत नाही. द्विधा मनस्थितीतच तो रेस करत निघाला होता. एकदम सुनसान भयान निर्मनुष्य रस्ता. आजूबाजूचे दाट झाडे झुडपे. रिक्षाच्या हेडलाईट शिवाय कोणताही उजेड दिसत नव्हता. आणि जाताना घडलेला तो मनात भीती निर्माण करून गेलेला प्रसंग. त्याचे लक्ष आता रिक्षाच्या इंधन काट्यावर गेलं. लाल इंडिकेटर लागला होता. याचाच अर्थ पेट्रोल सुद्धा संपत आले होते. त्याच्या मनात भीती जागृत झाली. अशा या रस्त्यावर इंधन संपून रिक्षा बंद पडली तर काय अवस्था होईल? कुणाचीही मदत मिळणे शक्य नाही. पुरता फसलोय आपण. आज असे काय होतंय आपल्यासोबत? त्याला काहीच कळत नव्हतं. असाच विचारत असताना पुरता तो घाबरून गेला होता. पण त्यात आणखीन भर पडली आणि तो घामाने भिजून गेला. मगाशी वज्रेश्वरी जात असताना जी लाल साडीवाली एक बाई मदतीसाठी त्यांना हात करत होती, ती रामूला पुन्हा त्याच जागी उभी असलेली दिसली. आता मात्र त्याची पुरती तारांबळ उडाली. काय करावे काय नाही या विवंचनेतच तो पडला. त्याला वाटले कदाचित खरंच कोणाला मदत हवी असेल तर. आणि इतक्या सुनसान जागी त्याला वाटलं की कसं त्या एकट्या बाई माणसाला सोडून पुढे निष्ठुराप्रमाणे निघून जायचं. तेवढी सोबत मोठी हिंमत करत तिच्या जवळ येताच रामूने रिक्षा थांबवली. रिक्षा थांबताच ती बाई झटक्यात रिक्षात बसली. या बाईच्या हातात बॅग देखील नव्हती. रामूने रिक्षा बंद केली नाही, फक्त थांबवली. कारण मनात भीती देखील होती. ती बाई रिक्षात बसल्यावर तो पुन्हा रेस सोडून त्याच वेगाने रिक्षा पळवत निघाला. रामूने न राहून विचारलं, ताई कुठे जायचंय आपल्याला? ती बाई स्पष्ट आवाजात बोलली, कुठेही चला, पण इथून चला आधी. अगदी देवासारखे धावून आलात. रामू परत विचारात पडला, ही भूतभित्तल नसेल ना? हिला कुठे जायचं तेही नक्की नाही. फक्त इथून चला याचा काय अर्थ असेल? कसला मी? कमीत कमी तिचे पाय तरी बघायचे होते. सरळ आहे की उलटे आहेत ते. कारण गावाकडे ऐकलं होतं की भूताचे पाय उलटे असतात. पण तिच्या तोंडून निघालेले पुढील शब्द देवासारखे धावून आलात. म्हणजे हिच्या तोंडी देवाचे नाव निघाले. म्हणजे ही भूत नसणार अशी स्वतःची समजूत मनाची घातली. पण पुन्हा मनात विचार आला, मग ही इतक्या रात्री कुठून आली? जंगलात कशी काय आली? इथं तर दूरदूरवर कुठेच वस्ती दिसत नाही. रामूच्या मनात विचारांचा नुसता गोंधळ चालला होता. थोड्या अंतरावर गेल्यावर रामूला हेडलाईटच्या प्रकाशात पुन्हा तो मगाशी जात असताना झाडाखाली बसलेला तो भिकारी दिसला. जवळ येईल तसे रामूला उजेडात स्पष्टपणे दिसत होतं. तो घोंगडी पांघरून कुळकुळत बसलेला होता. समोर ठेवलेले भांडे देखील होते. आता रामूने काहीही विचार मनात यायच्या आधी त्या भिकाऱ्याच्या जवळ रिक्षा नेऊन थांबवली. आता मात्र तो भिकारी जागेवरून उठला नाही, ना उभा राहिला, ना त्याचे भांडे वाजू लागला. संतपणे रामूकडे आशेने बघत होता. रामू खाली उतरला आणि स्वतःचा डबा बाहेर काढला. त्यातली अंजूने बनवून दिलेली मेथीची भाजी आणि चपाती काढली आणि त्या भिकाऱ्याच्या समोर धरली. त्याने हात जोडून ते जेवण रामूकडून घेतले. स्वतःला तहान लागलेली असून देखील जवळची पाण्याची बाटली सुद्धा रामूने त्याच्या समोर ठेवली आणि एकही शब्द न बोलता रिक्षा चालू करून निघाला. रामूला खूप छान वाटले. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. रिक्षात मागे बसलेली ती बाई रामूकडे बघत होती.
मगाचपासून शांत बसलेली ती बाई आता रडत होती आणि तिला देखील रिक्षावाल्या रामूबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटला आणि ती स्वतःहून बोलती झाली. भाऊ, माफ करा, मी तुमची मदत मागितली. तुम्ही माझ्यासाठी रिक्षा थांबवून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत, पण मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. मी खूप संकटात आहे आणि माझ्याजवळ आपणास देण्यासाठी भाड्याचे पैसे देखील नाहीत. रामू पैशासाठी इतका मरणारा, पण त्याला आज काहीच वाटले नाही. तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात पुन्हा तेच, भूताजवळ कुठले आलेत पैसे. तो मनाशीच बोलला, जाऊ दे बाई, नको देऊ पैसे. मला प्रवासात सोबत आहेस तेवढाच आधार भरपूर झाला मला. तिने पुढे रामूला विचारले, पण तुम्ही या पुलावर इतक्या रात्री कसे काय? आणि रामूचा देखील तोच प्रश्न. आता मात्र त्या बाईला रामूची पूर्ण खात्री पडली, पण रामूचं एक मन अजूनही म्हणत होतं की त्या बाईचा विचित्रपणे हसण्याचा अर्थ काय. पुढे त्या बाईने स्वतःहून तिच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. ती जिथे थांबली होती तिथून जवळपास 2-3 किलोमीटर आत जंगलाच्या वाटेने तिचं सासरचं घर होतं. लग्नाला 2च महिने झाले होते, पण सासू सासरा आणि नवरा तिला माहेरून पैसे आणण्यासाठी जाच करत होते, मारत होते. काल रात्री तिच्या सासरच्यांनी तिला ठार मारण्याच्या उद्देशाने नदीत ढकलून दिलं होतं. त्यांना माहीत नसावे की तिला पोहायला येत होतं. ती कशीबशी नदीतून पोहत वर आली आणि जंगलातून मार्ग काढत रस्त्याला शहराकडे जाण्यासाठी येऊन थांबली. आता जवळच्या हायवेवरून पूल संपतो, तिथून कशीही तिच्या माहेरी ती नाशिकला जाईल. ती सारखे हात जोडून रामूचे उपकार मानत होती. रामूला वाटलं तिला तरी या पुलाबद्दल काही रहस्य असेल तर विचारावे, पण ती बिचारी आधीच धोक्यातून जीव वाचून बाहेर आलेली. तिला काही विचारण्याची रामूची हिंमत झाली नाही. आता रामूच्या हातातील घड्याळाकडे लक्ष नव्हते, ना इंधन काट्याकडे. तो आपला शांतपणे तिची कहाणी ऐकत चालला होता. पहाटेचा तांबडा उजेड आकाशात थोडा दिसू लागला होता आणि पूल संपत आला होता. हायवेच्या वळणावर येताच त्या मागे बसलेल्या बाईने रिक्षा थांबवण्यास सांगितलं. त्याने वळण घेत रिक्षा थांबवली आणि खाली उतरून एखादी बस किंवा वाहन भेटते काय ते बघू लागला, जेणेकरून त्या बाईला नाशिकच्या वाहनात बसवून द्यावे. शेवटी बराच वेळाने त्याने नाशिककडे जाणारा भाजीपाल्याचा ट्रक हात करून थांबवला. ड्रायव्हरसोबत बोलून तो भला माणूस असल्याची खात्री करून घेतली आणि त्या ताईला बसवून पाठवून देऊ असे त्याने ठरवले. आणि कालच्या भाड्याचे आलेले 400 रुपये खिशातून हातात काढून त्या ताईला भाड्याकरता द्यावे असे ठरवले. रामूने मनाशी विचार केला, पैसे भरपूर कमावले, आज त्या अडचणीत सापडलेल्या ताईला मदत करू. रिक्षात जाऊन बघतो तर रामूला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला आणि तो झटकन मागे सरकला, कारण मागच्या सीटवर कोणीही बसलेलं नव्हतं. कोणतीही बाई नव्हती, सीट रिकामी होती. त्याने आजूबाजूला बघितले, कोणीच नव्हते. आता मात्र तो पुरता घाबरला आणि काहीही विचार न करता रिक्षा काढून भिवंडीच्या दिशेने निघाला. आता मात्र वाटेत प्रवासी घेण्याचा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही. त्याला ताप भरून आलेला होता आणि लवकरात लवकर ठाण्याला घरी जाऊन त्याला आराम करायचा होता. काही सुचत नव्हतं, तरी देखील डोक्यात विचारांचे थैमान माजले होते. कसं शक्य आहे? हे असं देखील घडू शकतं? तो अवघ्या अर्ध्या तासात भिवंडी स्टँडवर पोहोचला. काल रात्रीच्या रिक्षावाल्यांपैकी एक जण अजूनही तिथे उभा असलेला दिसला. त्याला बघून रामूने आपली रिक्षा थांबवली आणि त्याला जाऊन काल घडलेली हकीकत सांगितली आणि त्याला विचारले, ते वज्रेश्वरी पुलाचे काय रहस्य आहे? त्याने जे सांगितले ते ऐकून रामूच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण एवढ्या मोठ्या संकटातून सुटलो म्हणून हात जोडून परमेश्वराचे आभार मानले आणि आपली रिक्षा काढून तो ठाण्याच्या दिशेने आपल्या घराकडे निघाला. वाटेत रिक्षाच्या आवाजात त्याच्या मनातल्या विचारांनी देखील गोंधळ माजवला होता. मेन हायवेवरून वज्रेश्वरीला जाणारा तो पूल भुताटकीचा आहे. तिथे खूप अपघात झालेले आहेत आणि तिथे त्या अपघातात
मरण पावलेल्या लोकांचे अतृप्त आत्मे आज देखील पुलावर भटकत फिरत आहेत. पुलाच्या टोकावरील नदीजवळ एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी ओढ्यात ढकलून तिला जीवे मारले होते. ती आज देखील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्यासाठी हात करते आणि तिची आपबीती ऐकवते, जेणेकरून तिला न्याय मिळेल. पण काही दिवसातच तिचे सासरचे त्याच पुलावरून जात असताना अपघातात गेले आणि माहेरचे तिचे आई वडील देखील मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून मरण पावले. घरातून लग्नासाठी विरोध होता म्हणून घर सोडून पळून आलेल्या एका जोडप्याने पुलावरून खाली नदीच्या पात्रात उडी घेऊन दोघांनी आत्महत्या केली. असे बोलतात की ते दोघे आज देखील पुलावरून जाणाऱ्या वाहनांना थांबून मदत मागतात आणि त्यांचा आत्मा त्या पुलावर आजसुद्धा फिरताना लोकांनी बघितलेला आहे. रात्रीच्या वेळी त्या पुलावरून भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला अंधारातच चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे मारेकरी कधी सापडले नाहीत. मात्र तो भिकारी आज देखील पुलावरून जाणाऱ्या गाडीतील लोकांना तिथे बसलेला दिसतो. आणि भिवंडीच्या रिक्षावाल्याने सांगितलेल्या ह्या रहस्यांपैकी सर्वात मोठी भीती रामूला ह्या गोष्टीची वाटली की काल संध्याकाळी भिवंडीहून ठाण्याला रिटर्नचे प्रवासी भाडे तो जेव्हा शोधत होता तेव्हा तो अचानकपणे रोडच्या पलीकडे जाऊन आला आणि रिक्षा फिरवून ठाण्याच्या ऐवजी वज्रेश्वरीकडे निघून गेला. त्या दिवशी तिथे कोणतेही असे जोडपे नव्हते की ज्यांना वज्रेश्वरीला जायचं होतं आणि जरी असते तरी कोणीही रिक्षावाला त्या पुलाच्या भीतीमुळे त्यांना घेऊन गेला नसता. बाकीचे रिक्षावाले रामूला त्यासाठी हसत होते की तो अचानक ठाण्याकडे जाण्याऐवजी रिकामा रिक्षा घेऊन वज्रेश्वरीकडे निघाला होता. रामू जोरजोरात रेस देत होता. त्याला घरी जायची खूपच घाई झाली होती. सारखा त्याच्या नजरेसमोर त्याचा बायकोचा चेहरा येत होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. त्याला ताप भरला होता. त्याला खूप जोराची भूक लागली होती. तहानेने तो व्याकुळ झाला होता. रात्रभर रिक्षा चालवून त्याचे डोळे सुजून लाल भडक झाले होते आणि डोळे उघडले तर त्याची बायको अंजू हातात भरलेला जेवणाचा डबा घेऊन रामूला उठवत होती. अहो, काय झालंय आज? रिक्षावर जायचे आहे की नाही? सुटीचा दिवस आहे ना आज? तुम्हाला लांबचे प्रवासी भाडे भेटतात ना? असं 10 वाजेपर्यंत झोपून राहाल तर कसं जाणं होईल तुमचं? रामूने स्वतःच्या कपाळावर हात लावून बघितला. त्याला ताप आलेला नव्हता. मन गटावरील घड्याळात बघितलं. 9:45 वाजले होते. बायकोने भरून ठेवलेला डबा त्याने उघडून बघितला. ताजी ताजी मेथीची भाजी आणि गरम चपाती होती. जागेवरून उठून त्याने खिशात हात घालून काल आलेले भाड्याचे 400 रुपये बघितले, पण खिशात पैसे नव्हते. रिक्षात जाऊन इंधन काढा बघितला. तो रेड लाईनच्या खाली आला नव्हता आणि समोरच्या मिररमध्ये आणि साईडच्या मिररमध्ये बघितलं. स्वतःलाच बघून रामू गालातल्या गालात हसला. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.